अहमदनगर शहरातील पत्रकार चौक ते पोलीस अधीक्षक ऑफिस म्हणजे DSP चौक या दरम्यानचे रस्ता काँक्रिटीकरण करण्याचं काम सुरू होणार आहे। यासाठी हा रस्ता काही दिवस बंद राहणार असून या रस्त्यावरून होणारी वाहतूक पत्रकार चौक, दिल्ली गेट मार्गे, नेप्ती चौक, आयुर्वेदिक चौक, नवीन आणि जुना टिळक रोड मार्गे बाहेर काढण्यात येणार आहे। काँक्रिटीकरणाच्या कामामुळे जवळपास 2 ते 3 महिने हा रस्ता बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी दिली। नगरवासीय जनतेला शहर वाहतूक शाखेतर्फे एक आवाहन करण्यात येत आहे। पत्रकार चौक ते DSP चौक या दरम्यान जाणारी जी डावी लेन आहे, हायवेची डावी लेन आहे, त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू होत आहे। तरी त्या निमित्ताने ट्रॅफिकला कोणताही अडथळा होऊ नये म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांनी MIDC कडून येणारी वाहतूक ही डायव्हर्ट केलेली आहे। तर ही वाहतूक पत्रकार चौक ते अप्पुहत्ती चौक ते नीलक्रांती चौक ते दिल्ली गेट ते नेप्ती नाका, आयुर्वेद कॉर्नर ते जुना टिळक रोड, नवीन टिळक रोड, पुढे शक्कर चौक याप्रमाणे वळवण्यात आलेली आहे। तरी या मार्गावरून जाताना वाहन चालकांनी आपापली वाहने हळूवारपणे संथ गतीने न्यावीत, अपघात करू नये आणि सहकार्य करावे एवढीच विनंती आहे। ट्रॅफिक होणार आहे तर त्याचं नियोजन कसं केलं? ट्रॅफिकचं नियोजन पत्रकार चौकामध्ये आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवू। पुढे दिल्ली गेटला आम्ही देऊ काही स्टाफ, पुढे नेप्ती नाक्यावर सुद्धा आम्ही स्टाफ देऊ आणि त्याची प्रिकॉशन घेतली जाईल। त्याचप्रमाणे नेप्ती नाक्याकडून जे बालिकाश्रम रोडला जाणारे 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत, रिक्षा आहेत, ते त्या रोडचा उपयोग करू शकतात आणि सुरळीत राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे एवढी विनंती आहे। अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने हे काम मंजूर झालं असून या कामास आता सुरुवात होणार आहे। DSP चौक ते पत्रकार चौक हा रस्ता अहमदनगर शहरातून जाणारा महामार्ग असून जुने शहर आणि नवीन उपनगरे यांना जोडणाराही हा रस्ता आहे। हा रस्ता अनेक दिवसांपासून मंजूर होता, मात्र लोकसभेची आचारसंहिता असल्यामुळे या कामाला गती मिळाली नव्हती। अखेर लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर आता या कामात सुरुवात होणार असून या कामामुळे अहमदनगर शहराच्या विकासात भर पडणार आहे।